त्यांनी देखील 5 वर्ष आमदार होते, 5 वर्ष खासदार होते. आपल्या ग्रामीण भागात असेल, हिंदूवाड्यात असेल, नारळ फोडलेला मला एखादा फोटो तुम्ही दाखवा. म्हणून माझी सर्व तरुण बांधवांना विनंती आहे का आपण आज बसून आपला वाडा असेल, आपला प्रभाग असेल, आपली गल्ली असेल, गल्ली बोळ्यात आपण डोर टू डोर जाऊन येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबाण या निशाणीसमोरील बटन दाबून आपल्या उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करायचं आहे. आणि आपल्याकडून विजय तर मिळणारच आहे, पण त्यामध्ये सिंहाचा वाटा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा असला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचं आहे. कारण की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा होणार आहे. आपण जर त्यांच्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी पाठवला तर निश्चित आपल्या या मतदारसंघासाठी विकास कामाला चालना मिळेल ही आपल्याला खात्री आहे. आपण जर त्यांच्या विचाराचा खासदार पाठवत असेल तर आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे. आपले नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, आपण प्रत्येकाला फोन करून प्रत्येकाच्या गाठी भेटी घेऊन येणाऱ्या 13 तारखेला धनुष्यबाण या निशाणीवर बटन दाबून आपल्या उमेदवाराला विजयी करायचं आहे. ही निवडणूक आपली, आपण स्वतः उमेदवार आहे या दृष्टिकोनातून काम करा. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्यावेळेस पेटून उठती त्यावेळेस प्रत्येक घरोघर जाऊन मतदाराला बाहेर काढण्यात यशस्वी कामरित्या करते ही मला खात्री आहे. आज यायला उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण स्वतः उमेदवार म्हणून आपण काम करावं ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.